नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव अनिकेत आणि मी आज आलेलो होतो राजूर गणपतीचं दर्शन करण्यासाठी. हे मंदिर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेले एक प्रसिद्ध मंदिर आहे. तर सर्वात पहिले आम्ही प्रसाद वगैरे घेऊन घेतला आणि निघालो मंदिराकडे. मंदिराकडे जाता सर्वांनी एक ग्रुप सेल्फी फोटो घेऊन घेतला आणि आम्ही निघालो मंदिराच्या दिशेकडे. तर तुम्हाला मी आता सांगणार आहे मंदिराबद्दल थोडीफार माहिती जे की मला माहीत आहे. तर हे श्री गणपतीचे मंदिर हे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेले एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील गणपतीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते आणि मनोकामना पूर्ण करणारे संकटहर्ता म्हणून प्रसिद्ध आहे. येथे चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीला मोठी गर्दी होते. तसेच हे राजूरच्या गणपतीला राजूरेश्वर म्हणूनही ह्या गणपतीला ओळखले जाते. या मंदिराचे नक्षीदार कोरीवकाम आणि कलात्मक रचना महाराष्ट्राच्या समृद्ध मंदिर वास्तुकलेची साक्ष देते. तसेच हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे येथील वातावरण खूप शांत आणि पवित्र आहे. तर फायनली आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहेत. तुम्ही बघू शकता मंदिर आतून किती आकर्षित आणि सुंदर दिसत आहे. मंदिर आपण आल्यानंतर मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला श्री गणेशाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. ती तर खूपच आकर्षित आणि सुंदर आहे. इथे आपल्याला फोटो काढायचा अलाव नव्हता, पण खूप सारे जण फोटो काढत होते. तर मग आपण पण 2-3 फोटो इथं काढून घेतलेत आणि आपण निघालो दर्शन वगैरे करून बाहेरच्या दिशेला. दर्शन करून बाहेर आल्यानंतर आपल्याला अजून एक मंदिर बघायला मिळते, ज्या मंदिराचं नाव महादेव विठ्ठल मंदिर असे आहे. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला महादेवाची पेंड बघायला मिळते, जे की खूपच सुंदर आणि आकर्षित आहे. महादेवाचे पाय पडल्यानंतर आम्हाला एक माकड दिसते. आम्ही त्याला खूप सारं खायला देतो, पण मग ते आमच्याकडून काहीच खात नाही. फायनली त्याला बळजबरी करून आम्ही थोडासा प्रसाद दिला आणि तो त्याने खाऊन घेतला. त्याच्यानंतर आम्ही आलो मंदिराच्या मागच्या साईडला. तिथं खूपच भारी वातावरण आणि असं सुख शांती होती. त्याच्यात आमच्यातल्या एका मित्रांनी प्रसाद वगैरे खायला आणलेला होता. तर मस्तपैकी त्यानं चिवडा काढला बॅगेतून. आम्ही सर्वांनी थोडाफार चिवडा खाऊन वगैरे ते थोडंफार आराम केला. मंदिराच्या अवतीभोवती एकदम शांत आणि रम्य वातावरण होते. तिथं मन प्रसिद्ध झालती. पण आता आमचा वेळ झालेला होता घरी जायचा. तर मग आम्ही फायनली घरच्या दिशेला निघालो.